नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, RTE कायद्याअंतर्गत खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये वंचित आणि दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. याच कायद्याबाबत आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं राज्य सरकारच्या RTE प्रवेशाच्या 1 किलोमीटर अंतराचा निर्णय न्यायालयानं स्थगित केला आहे. यामुळे पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. याआधी सरकारच्या नवीन नियमानुसार RTE अंतर्गत शाळेमध्ये प्रवेश मिळवायचा असेल तर विद्यार्थ्याच्या निवासस्थानापासून 1 किलोमीटर परिसरामध्ये असलेली शाळाच निवडता येत होती. मात्र 1 किलोमीटरची अट RTE कायद्यामध्ये कुठेच नाही. शिक्षण हक्क कायदा हा केंद्र सरकारचा आहे. त्यात राज्य सरकारकडनं सुधारणा करत 1 किलोमीटरची अट लादणं म्हणजे एका हातानं अधिकार देऊन दुसऱ्या हातानं काढून घेण्यासारखं आहे, असं निरीक्षण कोर्टानं नोंदवलं. नागपूर उच्च न्यायालयानं महाराष्ट्र सरकारच्या आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या बेकायदेशीर आदेशाला अखेर स्थगिती दिली. जनतेच्या हितासाठी ही केस लढणारे ॲडव्होकेट दीपक चपट आणि बोधी रामटेके यांचं अभिनंदन आणि आभार सर्व पालकांनी मानले. अगदी पहिल्या दिवसापासून म्हणजे हा आदेश आल्याच्या दुसऱ्याच दिवशी आम आदमी पार्टीनं शिक्षण संचालकांना भेटून हा आदेश पूर्णतः बेकायदेशीर आणि पालकांवरती अन्याय करणारा आहे हे सुनावलं होतं. या 1 किलोमीटरच्या अटीमुळे अनेक पालकांना, मुख्यत्वे करून ग्रामीण भागामध्ये आणि शहरी उपनगरामध्ये ऑनलाईन अर्ज भरताना 1 किलोमीटर अंतरामध्ये शाळेचा पर्यायच उपलब्ध होत नव्हता. या सरकारच्या मनमानी प्रयोगातून तब्बल 35% जागा रिक्त राहण्याची भीती होती. यामध्ये सातत्यानं सगळ्यांनी पाठपुरावा केलेला आहे आणि आता कोर्टानं ही अटच रद्द केलेली आहे. त्यामुळे आता यामध्ये शिक्षण विभाग आता काय निर्णय घेणार, ही जी पूर्ण प्रक्रिया आहे ती पुन्हा पहिल्यापासून राबवली जाणार का, हे पाहणं खूप जास्त आता गरजेचं आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.